सगळ्या महिलांना नमस्कार. श्रावण महिना चालू झाला आणि आपल्या महिलांचे सगळे सण या श्रावण महिन्याबरोबर चालू होत आहेत. दरवर्षी आपण तेरला माहेरोत्सव घेतो. यावर्षी पण आपण माहेरोत्सवचं नियोजन केलंय, पण यावर्षी आपण 2 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 17 तारखेला सासू सुनेचं नवीन नातं, म्हणजे आत्ताच्या जनरेशनच्या ज्या सुना आहेत त्यांचं सासू बरोबर कसं नातं आहे हे दाखवणारा खूप सुंदर पिक्चर. मी आवर्जून सगळ्या महिलांना सांगते की अतिशय सुंदर पिक्चर आहे, की आताच्या सुना आणि आताच्या सासवा कशा बदलल्यात टाइम बरोबर. आणि सासूच्या म्हणजे सासूचं आणि सुनेच्या आईचं नातं आणि त्या तिघींचं नातं सिग्निफाय किंवा दाखवणारा एक सुंदर चित्रपट आपण उद्याला 13ला 5 वाजता संध्याकाळी दाखवतो आहोत. तरी सगळ्या जिल्ह्यातल्या महिलांनी, मला माहितीये जाण्या येण्याचे त्रास होणार आहे, पण सगळ्या जिल्ह्यातल्या महिलांनी आवर्जून 13ला येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा हे मी आपल्याला विनंती करते. दुसरं, जो आपण दरवर्षी मंगळागौर स्पर्धा घेतो, तो एक वर्ष मागच्या वर्षी घेतली मंगळागौर स्पर्धा. मागच्या वर्षी काही कारणाने घेऊ शकलो नव्हतो, पण परत या वर्षी आपण मंगळागौर स्पर्धेचं आयोजन केलंय 1 सप्टेंबर 2026 रोजी. 1 सप्टेंबर म्हणजे श्रावणातला 3ऱ्या मंगळवारी आपण 1 सप्टेंबर 2026 ला मंगळागौर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये 10च्या वर ग्रुप, म्हणजे मागच्या वर्षी नियम होते 10च्या वर बायकांच्या ग्रुप याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्यांच्या वेशभूषेला, त्यांच्या डान्सच्या स्टेपला आणि महिलेच्या संदर्भात असं काही नाही की जुनं मंगळागौरीचंच गाणं घ्यायचं आहे. नवीन पण गाणी घेऊ शकतो आपण, पण महिलांशी रिलेटेड गाणी घ्यायची आहेत आणि त्याच्यावर नृत्य सादर करायचं आहे. त्या महिलांच्या वेशभूषेवर, महिलांच्या गाण्याच्या निवडीवर, की आपण त्या गाण्यातनं काही महिलांना प्रबोधन करतोय का, अशा वेगवेगळ्या पॉइंट्सवर. आणि त्यांचं सांघिक कोलॅबरेशन कसं आहे, सगळ्या जणी स्टेप्स एकमेकीं म्हणजे प्रॅक्टिस केली आहे का नाही. आणि या मंगळागौर स्पर्धेच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने त्या 10, 11, 12 किती जरी, मागच्या वर्षी बऱ्याच 21 जणींनी पण पार्टिसिपेट केलं होतं, त्यांच्यामधलं संबंध दृढ व्हावेत हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि आपण ही स्पर्धा 1 सप्टेंबर 2026 ला ठेवतोय. पहिलं बक्षीस 50,000 रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 35,000 रुपयाचं आहे आणि तिसरं बक्षीस 25,000 रुपयाचं आहे. आणि या निमित्ताने मी आपल्याला सांगायचं की या वर्षी आपण हे बक्षीस अजिबात विभागून देणार नाहीये. मागच्या वर्षी आपले काही बक्षीस, म्हणजे ऑलमोस्ट सगळे बक्षीस आपण विभागून गेल्यामुळे तेवढी अमाऊंट प्रत्येक ग्रुपला मिळाले नाही, म्हणून काही जणी नाराज झाल्या होत्या. पण या वर्षी आपण हे 3च बक्षीस देणार, म्हणजे 50,000, 35,000 आणि 25,000. आणि बरेच स्पर्धक येतात लांब लांबून. आपल्याकडे लोहाऱ्याहून पण ग्रुप आलेला होता. मग त्यांचं पण जर चांगलं असेल तर आपण 5 बक्षिसं 11,000 रुपये प्रत्येकी अशी 5 बक्षिसं प्रोत्साहनपर म्हणून देणार आहोत. तरी वेगळ्या वेगळ्या ग्रुपने इथं नोंदणी आपल्या लेडीज क्लब धाराशिव मध्ये करावी आणि आवर्जून 1 सप्टेंबरच्या मंगळागौर स्पर्धेमध्ये प्रॅक्टिस करून याच्यामध्ये भाग घ्यावा. कार्यक्रमाचं ठिकाण कुठं असणार? मंगळागौर स्पर्धा जी असणार आहे 1 सप्टेंबरची, ती लेडीज क्लबला असणार आहे. आणि उद्याचा म्हणजे 17 ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी आपण जो पिक्चर दाखवतोय तो 13ला दाखवणार आहे. आणि 18 तारखेला मंगळागौर स्पर्धा पण, म्हणजे मंगळागौरीचा कार्यक्रम पण आपण ठेवलेला आहे. मला पण आता यावर्षी सून आली, तिची पहिली मंगळागौर असणार आहे, तर आपण पुण्याचा एक संस्कार भारतीचा ग्रुप 30 जणींचा येणार आहे आणि सगळ्या बायका तेरमधल्या पण आणि बाकीच्या पण नृत्य करतात. त्यामुळे त्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचं नियोजन 18 ऑगस्टला आहे. चित्रपटाचं अगं आई आहो आई या चित्रपटाचं आयोजन 17 ऑगस्टला आहे आणि 17 आणि 18 ऑगस्टचे दोन्ही कार्यक्रम 13ला होणार आहेत. आणि 1 सप्टेंबरची जी स्पर्धा आहे ती लेडीज क्लबला धाराशिवला होणार आहे.